कीर्तन 6वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. मोक्ष मिळवण्याचा आहे. मोक्ष म्हणजे कर्मबंधनापासून मुक्तता व्हावी. त्याच्याकरिता देवाचे द्वारी उभे राहणे आहे. बंधनापासून सुटण्याची सर्वांची इच्छा आहे. संतांचे वचनावरून व ज्ञानावरून देहात देव आहे असे सिद्ध होते. संतान वाचून तो देव प्राप्त होत नाही, तर संता वाचूनही प्राप्ती नाही ऐसे वेद देतो ग्वाही. आता संत कोणास म्हणावे, तर देहातील देवाचे ज्ञान जे करून देतात त्यास संत म्हणावे. देहातील देव आहे त्या ठिकाणी सर्व काळ संतांचे वास्तव्य असते. तळहातीचा अवळा तैसा हरी प्रमाण. हरी तेथे संत, संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलतात ते. ज्यांचे सर्व काळ ध्येय त्या देवाच्या ठिकाणी आहे म्हणून संतांना हरी म्हणावे. संतांजवळ हरी आहे ते संत लक्षण प्रमाण. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवीन सौजन नेने काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. म्हणून अशा संतांकडे जावे लागेल. प्रमाण देव दावी ऐसा कोण भेटे गुरु तयाचा उपकारू माथा माझ्या असे श्री नामदेव महाराज म्हणतात. देव देव म्हणून शिनले माझे मन पाणी आणि पाषाण जेथे तेथे. देव दगडाचा बोलेल तो कैचा कोणे काळी वाचा फुटेल त्यासे. हा नामदेव महाराजांचा अनुभव. म्हणून संतांच्या शोधास पुष्कळ हिंडलो. मला देवाची जरुरी आहे. अखंड संतांच्या भेटीचे ध्यान लागले करिता प्राणी हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मुखाने गुरु गुरु म्हणजेच हरी म्हणून गुरुकरिता हिंडायचे आहे. दृष्टांत. नकाशात पॅरिस शहर आहे, उत्तम आहे व पाहण्याची इच्छा आहे, परंतु जाता येत नाही. शास्त्रे सांगतात देव देहात आहे, परंतु कोण देव दाखविल. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी कृपा तुम्हा ठावे असे. लागतो मी पाया येतो लोटांगणी भाव तरी कोणी सांगा त्यांचे. हा तुकाराम महाराजांचा अनुभव. सद्गुरू शोधण्याचा मनाला छंद लागावा यालाच शुभेच्छा म्हणावी. एकदा महात्मा दृष्टीस पडला की देहातील देव दाखविण्याची विनंती करावी. संतांचा या वचनावर किती भाव आहे, तर निकट भाव देहात देव आहे या नाव निस्सीम भाव. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्ञेय हेच आहे. सर्वस्वी हा जीव ठेवीन चरणी पांडुरंग नयनी दावा मज. तुका म्हणे वत्स धेनू ताडा तोडी तैसी एक घडी जाती मज. असे जर आपण केले तर आपले अगणित पुण्य होईल. श्रीराम जयराम अवघेच म्हणते परी ते नेनती आत्माराम. रामासी श्रीराम ठावे जरी असता तरी का शरण जाता वशिष्ठासी. विठ्ठल विठ्ठल म्हणतात परंतु पुण्यही होत नाही. रामराम म्हणून आत्माराम कसा मिळेल. अशी मागील संताप्रमाणे आत्मारामाची आरोळी ठोका. म्हणून धाव धाव रे आता दीनवत्सला रामा संसार संगे दोषो मी गुंतलो कामा. जन राम राम म्हणे त्या का न येती विमाने. संतांचा हेतू काय व आमची वागणूक काय आहे. आत्मारामाची प्राप्ती करण्याकरिता रामराम म्हणायचे आहे. देहात देव असून मला दिसत नाही करिता संतांची गरज आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. जवळ असून समजत नाही. देवाला जाणल्या वाचून मुक्तता मिळणार नाही. जसे घरातील धन पायाळूशिवाय दिसणार नाही. आयुष्य गेले वाया विना थोर झाली नागवना. संसारात गुंतून आयुष्य वाया गेले. तेली जोडे धार धार खुदाले गया एकच बार. हे ईश्वराच्या स्वाधीन आहे. सर्व कष्ट जोडून धन जोडले पण अकस्मात एकदम टोला पडतो. असोने संसारी जीववेग करी. आयुष्याचा घात होतो त्यामुळे मुद्दलाचा तोटा झाला. तुका म्हणे हित होय तो व्यापार
करा काय फार शिकवावे. ते म्हणतात हित होईल तोच व्यापार करा, करता करविता वेगळा आहे. उपजले मेले ऐसे किती, एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरिसंगे. हित म्हणजे अक्षय सुख मिळणे आहे. अनित्याचा व्यवहार माजला आहे. याकरिता देहातील देव जोडा व याचा विचार करा. करिता संतांना शरण गेले पाहिजे. पूर्वीच्या संतांनी जे केले तेच आपणही केले पाहिजे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संतांचा हेतू वेगळा आहे. संत वाचून सुख देणारा कोणी नाही. म्हणून संतांना शरण गेले पाहिजे. असोनी संसारी जीव वेग करी, कोण दम ऐसा आहे याचे पोटी, काय जाव देशी यमापाशी. याचेकरिता अगोदर हरी हरी म्हणावे, लोकांचे दुःख पाहावे व आपण वर्तन करावे. आयुष्य गमावू नका, तर हेच जोडा. संसार काही टाकायचा नाही व परमार्थही करायचा आहे. प्रपंच करीसी दिवस आणि निशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्याने देह दिला त्याची भक्ती का करीत नाही. आला आला प्राणी जन्मासे आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. तुका म्हणे याचा विचार पाहते, तेची धन्य होती हरिभक्त. महात्मे संतांचा तपास करून देव जोडला पाहिजे. करिता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अफू पाहिजे तर अफूवाल्याच्या दुकानीच मिळेल. इतर दुकानी हिंडला तर मिळणार नाही. संत म्हणतात, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, वावुगाचे श्रम व्यर्थ जाय. नाम हेतूने घ्यायचे आहे. आमचा हेतू संसारात आहे. नाम कशा करता घेणे आहे ते माहीत नाही, म्हणून ते व्यर्थ व्यर्थ जाते. काय कर्तव्य आहे ते याला माहीत नाही, हेच अज्ञान. आडराने भरले जग, म्हणून सुद्धा रस्त्याला जायचे आहे. अज्ञान कायम ठेवून मोठमोठ्या साधनांनी हरी जोडला जात नाही. अज्ञान म्हणजे देहातील देव कोठे आहे हेच याचे वर्म चुकले आहे. वर्म ते एक आहे. दृढ धरावा भाव, वर्म नाही ठावे, तेने ब्रह्म कैसे व्हावे. देव जोडायचा असेल तर संतांकडे जावे लागेल. ते म्हणतात, देहात देव आहे, याचेवर भाव ठेवा, विश्वास ठेवा. संतांकडून तो देव जाणून घेतला पाहिजे. संत कोठे आहे याचा तपास करावा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. काही नेनोनिया आन, एक विठ्ठलची जाण. बाप रखुमा देवीवराची आन, एक विठ्ठलची जाण. संतांकडून देव ओळखून घ्यावा व त्याची भक्ती करावी. सगळे रस्ते सोडून एक विठ्ठल जाण. अन्य साधनाबद्दल सगळे रस्ते म्हणजे जप तप कर्मे. संत शपथ घेऊन सांगतात की देवाला ओळख. संतांना शरण जाऊन ज्ञान करून घेतल्यानंतर ही वरील साधने उपयोगाला येतील. भाग्याचा उदय तैहे जोडे संत पाय. करिता संतांचा शोध करावा. जशी घराला आग लागली म्हणजे कानात जाऊन सांगत नाही, तर तो जसा मोठ्याने ओरडतो त्याचप्रमाणे संतांकरिता ओरडा, तशी आमची इच्छा पाहिजे. तळमळ चित्ता दर्शनाची आशा, तशी अंतःकरणात चालली पाहिजे. यापुढे बाकी कर्तव्य काही नाही. देह फुकट जाईल, करिता परमार्थ धन मिळविण्याचे राहील. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. हे धन तुला अंतकाळच्या वेळी सोडवेल. धन मिळविण्यास पाहिजे असेल तर देहातील देव जोडा. जेथे तुला फाशी येईल तेथे त्याला पुढे कर, म्हणजे तुला फास लागणार नाही. सद्गुरू सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा धरू, ती ती कल्पतरू पुरविल. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. नरदेहाचे सार्थक करायचे असेल तर सद्गुरूला शरण जावे, एवढा त्यांचा निस्सीम भाव. संध्येयाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भवसिंधू झाला तारा, या उत्तरा प्रसादे. आता तरलो, काही भ्रांती राहिली नाही व संशय कोणताही राहिला नाही. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तयासी ऐल थडी सरले माया जाळ. जया सद्गुरू तारू पुढे, अनुभवाचे कासे गाढे. आत्मनिवेदन तराडे, आकळले ज्ञानेश्वरी.
सद्गुरू कृपेने देव जाणून घेतला म्हणून तरलो. त्यांनी जे अवतार घेतले ते आमच्याकरता घेतले आहेत. आपला उद्धार व्हावा म्हणून स्वच्छ मार्ग करून ठेवला आहे. संतांची कृपा पाहिजे हे एक साधन सोपे आहे. हरिनामाचा टाहो फोडा, कारण देहात गोंधळ आहे. या देहात 4 वस्तू आहेत, 3 निराळ्या आहेत. एकाने हरिनामाचा टाहो फोडायचा आहे व दोघांनी फोडला तर चालणार नाही. दोघे म्हणजे वाणी व मन. देहाची क्रिया व मनाची क्रिया एक. देहाची भाषा वैखरी, मनाचे भासमान म्हणजे कल्पना, जीवाचा गडद हेतू. चौथा आत्मा असे आहेत. संतांच्या शोधाची हेतूने क्रिया लागली पाहिजे. हेच नामस्मरण आहे. तर आमचा अगोदर हेतू सुधारला पाहिजे. दुःख जीवाला होत असून त्यालाच सुटायचे आहे. दुसऱ्या वाणीने कितीतरी नाम घेतले तरी काहीही होणार नाही. हेतूने ही क्रिया झाली पाहिजे व हेतूने श्रवण केले पाहिजे. परमार्थ म्हणजे काय हे वेदांत ग्रंथात भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचे अभंग यात सांगितले आहे. देहात देव आहे, सद्गुरूला शरण जाऊन देवाची ओळख करून घे, एवढेच सांगणे आहे. सगळा हेतू आमचा संसारात आहे, तर हेतूने टाहो फोड. मागील संतांनी शोध केला तर आपणास नको का करायला, म्हणून हेतुपूर्वक हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.